आलो 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 चला 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 लवकर. ओके. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सखांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील चिंचणी गावामध्ये आणि तिथे आपण हा सोहळा सख्यांचा आपण साजरा करत आहोत. आणि त्यासाठी सगळ्या ह्या ताई माझ्या इथे आलेल्या आहेत. सोहळा सख्यांचा सोहळा सखांचा. सोहळा सख्यांचा साजरा करण्यासाठी इथं आलेल्या आहेत आणि सगळे अगदी ठरवूनच आलेले आहेत. म्हणजे काही जणी तर खुर्चीवरती विराजमान पण झालेले आहेत. हा, सोडतच नाहीये खुर्ची. हा, पण कसं आहे माहित आहे का, कसं आहे आजी, तुला एक सांगू का, हा तू तुझ्या घरची हुकमाची राणी आहेच, पण या भागाची हुकमाची राणी होण्यासाठी आपल्याला खेळ खेळावे लागते. आणि या सगळ्या ताई अगदी तुझ्या सकट सगळ्या ताई खेळ खेळण्यासाठी इथे आलेल्या आहेत, कळलं की नाही. आणि त्या खेळातून होणारे हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणारे या ठिकाणी या खुर्चीवरती, कळलं का? कळलं. मग तू पण खेळणार आहेस की नाही? खेळीन की. हा, मग आधीच येऊन बसलीस तिथं खुर्चीवर. मग तुम्ही बोलावले म्हणून आले. पण किती छान दिसते, किती सुंदर दिसते. हा, आजोबा आलेत का? आजोबा नाही. आजोबा नाही आलेत. आजोबाने एकदा पाहिलं ना पुन्हा अशी बसलेली. हा, आजोबा माझं आपण जायचं. ठीक आहे, हरकत नाही. आम्हाला पण सरकारने इकडे जमीन दिली आहे. काय सांगते? हो. क्या बात आहे, व्हेरी गुड. आम्ही सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आलो या. आलो या. हा. काय सांगतेस, किती हो, गोड हो, बोलते. हो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पण आजी, कसं माहितीये ना, आपल्याला खेळ खेळायचे इथं. हा, खेळ खेळून मग त्यामध्ये हुकमाची राणी होणार आहे. ठीक आहे, मग तू खेळ खेळशील की नाही सगळ्यांबरोबर? खेळीन की. हा, मग चल की तिथं आपण आधी बसूया लवकर. चला की. हा, चला. आता आता धाव नको. इथं 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 हा इथं 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 बस. मंडळी, बघितलं ना, सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम आहे ना, हा यासाठीच खूप लोकप्रिय झालेला आहे की सगळ्या ताईंचा अगदी वृद्धांपासून ते अगदी तरुणांपर्यंत हा कार्यक्रम इतका एन्जॉय करतात सगळे. आणि ती जी काय आजीची एनर्जी आहे, हा, तेव्हा आता मजा येणार आहे या भागामध्ये. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि पहिल्या खेळामध्ये ह्या सगळ्या माझ्या ताई इथे आलेल्या आहेत. खूप छान वाटते. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई आता जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. हा, आणि सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय? कुठला राग काढलाय माझ्यावर? हा, आई पण छान आहे, जोरदार टाळ्या. आई हा, आणि आता नाव सगळ्यांना कळलेलं आहे. हा, हसली ती फसली. ओके, आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर सगळ्या ताईंना जागेवरती नृत्य सादर करायचंय. ठीक आहे, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय आणि ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ओके, हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि अत्यंत महत्वाची अट म्हणजे नजर खाली नाही तर सरळ किंवा वर बघायचं. म्युझिक प्लीज. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. ठेच लागली जाता जाता जुडबी टचकली. बाई बाई जुडबी टचकली. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. मस्त डान्स आहे. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. नाचू किती लाजू किती क्या बात आहे. हा, लचकली. स्टॅच्यू.
शेवटची स्टेप काय केलीस तू? हे काय केलंस? हा, हल्ली आणि फसली त्याच्यामुळे आणि हसली पण त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. तू तिथे बसू शकते. मला एक गोष्ट सांगायची. ताई, हे ताई, ताई बोल ना. ताई, ताई, ताई पापड्या हलवते. ताई बाद झालेली आहे. व्हेरी ताई, तुला असं वाटतं तू स्टॅच्यू झालीस? हा, पुतळा हलतोय आमचा खूप. ताई तू भात झालेली आहेस. तू बसू शकतेस इथं. ताई, ताई, ताई तू बाद झालेली आहेस. तू खाली बघतेस. नजर सरळ किंवा वर पाहिजे होती. आता ठेवून काय उपयोग आहे? तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. माझ्याकडे बघते. अगं नजर हलवतेस तू. तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकतेस. हसलीस पण. ताई तू बाद झालेली आहेस. पुढे बसू शकतेस. या ताई, तुम्ही बाद झालेल्या आहात. कारण मी सांगितलं होतं एक स्टेप असायला पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर ती पोझिशन एक डान्सची स्टेप असायला पाहिजे. तू सरळ उभी राहिलीस त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते पुढे. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. अरे कशाला हल्ली तू ताई? काय झालं? काय झालं लवकर सांग इथं. हा, नाही जोरदार आहे. अभिनंदन. 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. हला हल. अगं हल ताई. अगं मावशे हल. हा, अभिनंदन आणि खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. कारण त्या आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. कोणाची? फुंकर प्रेमाची. हा, प्रेमाची. ठीक आहे, हरकत नाही. हा ताई तू सांग बरं. हा, फुंकर प्रेमाची. चिट्टी कुकरची असं वाटते ते. ओके, चला तर मग खेळाचं नाव पण कळलेलं आहे तुम्हाला. आता खेळ सांगतो कसा खेळायचा. हा, प्रत्येक ताई समोर एक एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. नाणं आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि आतमधलं नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. ओके, आणि ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचंय. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, कळले तुम्हाला? ओके ताई, तुम्हाला सगळ्यांना ओके. या बरं, या आपापल्या डिश समोर या इथं. हा हा, तयार आहेत ना 5 ताई? हा, हात मागे. हात मागे. 3 म्हटल्यानंतर 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिठाकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा, ओके. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. हा, एकाग्रता. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. नाणं तोंडात आलं की हात वरती करायचंय. शाबाश शाबाश. हा, ही ताई. व्हेरी गुड. हा, पीठ पुसायचं नाही. हात वरती करायचंय. नाणं तोंडात आलं की हात वरती करायचंय. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्तच. हा, परवाना ताई. हा, परवाना ताई. हा, अरे पूर्ण ताटातच घुसली आहे ताई. हा, परवाना ताई. हा, नाणं येतच नाही आहे परवाना ताई. नाही नाही, पटकन पटकन. हा, शाबाश शाबाश. व्हेरी गुड. हा, ताटली कशी खेचून घेतली बघा स्वतःकडे. हा हा, अगं लवकर ना मावशे. बरं ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. ओके ओके ओके. हा, हात खाली करा. नाणं घ्या हातामध्ये.
आणि समोर समोर बघा, बघा या सगळ्यांचे चेहरे. हा 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी जी त्या पावडर थापून आलेत, हा कसल्या दिसतेत. आ हा 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 हा. आणि ही ताई बघ, हो हो ताई हस बघू, हस. हा परमाना ताई बघू दे, बघू इथे इथं बघ, इथं बघ. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे ही ताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. आणि दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. आणि खूप खूप अभिनंदन रोहिणी ताईचं आणि नीता ताईचं. शेवटच्या खेळामध्ये त्या आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन. दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. तर आपण त्या ताईंबरोबर जरा गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या माहेरपणात घेऊन जाणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. रोहिणी शरद कौलगे. रोहिणी ताई, माहेर कुठलं? उपरी. आणि सासर? फिराज कुरोड. अच्छा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 11 वर्ष झाले. 11 वर्ष. काय करतात भाऊजी? शेती करतात. शेती करतात. शेतकरी आहेत. हा लय भारी वाटतं जेव्हा असं कोणी सांगतं तेव्हा. वा खूप छान. आणि भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे. काय सांगशील माहेर बद्दल? कोण कोण असतं माहेरी? माहेरी आई वडील भाऊ. अच्छा. आणि दिवसातून किती वेळा आईशी आणि बाबांशी बोललं होतं? एक टाइम संध्याकाळी रात्री. संध्याकाळी. संध्याकाळी जेव्हा फोन करते आई तिकडनं हा बाळा बोल असं जेव्हा बोलते, सगळ्यात आधी काय विचारतो? जेवण केलं का, पोरं बरे आहेत का, असं विचारते. आठवण येते? हो येते की. काय सांगशील आईबद्दल, बाबांबद्दल? खूप प्रेम असतं त्यांचं आमच्यावर. रोज फोन करते आई, बरे का, जेवण केलं का म्हणून विचारते, पोरं बरे आहेत का. असं काय एखादा प्रसंग आठवतो लहानपणी घडलेला जो इथलं सांगावं असं वाटतोय, आई बरोबरचा, बाबांबरोबरचा? आम्ही लहान होतो त्यावेळेस मोठ्या बहिणीला चक्कर आलती. त्यावेळेस आई बाहेर गेलती, मी एकटीच तिथे होती. पण मला कसे हाक मारत तीच त्यांना कळेल बोलवायचं ते. त्यावेळेस खूप भीती वाटली होती आम्हाला. अच्छा. आणि काय केलं होतं मग जेव्हा चक्कर आली होती तेव्हा काय केलं? तिला किचन पासून बाजूला घेतलं, अच्छा. आईला हाक मारली. मग आम्ही वडिलांना परत फोन केला, बोलवून घेतलं गावातनं. अच्छा. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग ओके. बरं, या माध्यमातून आईला काय सांगशील, बाबांना काय सांगशील? माझी लहानाची मोठी झाली पण कधी कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. आता लग्न झालं सासरी येऊन तरी बी भाग घेतला. घरच्यांची परिस्थिती म्हणजे घरच्यांनी सहभाग बी दिला. अच्छा. ओके. नक्कीच. आणि आई हा नक्कीच भाग बघेल तेव्हा ती सुद्धा खूप खुश होईल. हो सांगेल की बघायला. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलू. तुला कसं वाटलं आज मनातलं व्यक्त करून? खूप छान वाटलं मला. खूप छान वाटलं. वा. आणि आता छान आपल्या गप्पा झालेल्या आहेत. शेवटचा खेळ पण खेळायचे आहे की नाही? तेव्हा जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे, आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे हा, पण आपला खेळ थोडा वेगळा आहे. इथे काय होणार आहे, तुम्हाला दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे हा, आणि समोर फुगा असणार आहे, तो कुठेही असेल. ओके. मग संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला दोन्ही ताईंना नृत्य सादर करायचंय. जागेवरतीच गोल गोल फिरायचे आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचे. ठीक आहे? ओके. ताई तुम्ही तयार आहेत? चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. याबरोबर चला त्यासाठी म्युझिक प्लीज. ही चाल तुरु तुरु उडती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बटडळली तुझी पाहून आता मी झालो या फिदा माझी कविता ही थोडी चुकली. ही चाल तुरु तुरु उडती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बटडळली अशी मावळत्या उन्हात वेगळ्याच्या बनात नाकी
आता पुढा पुढा हा म्युझिक थांबलेलं आहे, संगीत थांबलेलं आहे. व्हेरी गुड, करेक्ट आहे. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा हा ये हा. अगं माझ्याकडे कुठे येते? ते तर कुठं चाललीये? अगं ती तर कुठे येत आहे माव? अरे ढकलायचं नाही, ढकलायचं नाही त्याने. अजिबात अजिबात स्पर्श करायचा नाही, अजिबात स्पर्श करायचा नाही, अजिबात स्पर्श करायचा नाही. हा हा बरोबर 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 बरोबर. पुढे 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 मागे 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 पुढे. हा फोड फोड फोड. हा 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 मागे 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 हा 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 मागे 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 मागे. खूप छान, दोघी खूप छान खेळल्या. दोघी ताई, नीताताई आणि रोहिणी ताई खूप छान खेळलात तुम्ही. म्हणजे संगीत थांबल्यानंतर ही ताई तर तिथंच घुसली मागे, आणि ह्या ताईंनी जवळजवळ दिवाळीला कार्ट फोडावं तसं फुगा फोडलेला आहे. हे थापाक करून. अर्थातच आजच्या आपल्या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे नीता ताई. खूप खूप अभिनंदन ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटते उपविजेती झालेली आहेस? खूप छान वाटते, खूप एन्जॉय केला, खूप बरं वाटलं. हो की नाही? बरं, ह्याच कपातून हा असं दाखव, हा याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. हे काही बोललेलं नाही बाबा. पुन्हा एकदा अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन रोहिणी ताईचं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई कसं वाटतंय? खूप छान हुकुमाची वाटतं. राणी झालीस तू. हा, हुकुमाची राणीचा. सगळं हा राणीचा असं मुकुट बिकुट क्राऊन घेऊन घातलंय. भाऊजी बघणार आहे ते सगळं. बघतील की. बघतील की नाही? मग बघणार, बघायलाच पाहिजे. हा जबरदस्ती बस म्हणाव तिथं. अरे बघ माझा कार्यक्रम, हुकुमाची राणी झाली आहे मी. सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार? आईला सांगणार आहे. आईला सांगणार. डोळे पाणवले. आनंद अश्रू. खूप छान. येऊ देत हे आनंदाश्रू, येऊ दे. हे फार महत्वाचे आहे आणि खूप छान वाटते ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. बरं, एक छानसं मला मग अशी म्हणाली आल्या की मला एक नाव घ्यायचंय. घे एक नाव घेऊन. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हात जरा. शरद पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. हो हो, जरा आणि खास हरकत नाही, पण खूप छान. ताई एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे मी. हा ताई खूप खूप अभिनंदन तुझं. पण आज
तुझं अभिनंदन करण्यासाठी आज तुझ्याबरोबर तुझी सासू पण इथं आलेली आहे आणि मगापासून ती आपल्या सुनेकडे इतकी कौतुकाने बघते. हा पण मी एकदा जोरदार टाळ्या सासूबाईंसाठी झाल्या पाहिजे. सासूबाई या बरं इथं. आज सून हुकुमाची राणी झालेली आहे 16 सख्यांचा या कार्यक्रमाची. कसं वाटतंय? छान वाटतंय. आज तू इथे बसून आपल्या सुनेला बघते खेळताना वगैरे कसं वाटतं तुला? तुझं छान वाटतंय. दोघे आम्ही मिळून आलो म्हणून हा? तर दोघी मिळून आलो. दोघे मिळून आलात ते. हा, छान वाट. सोनाला. अच्छा सासूबाई घेऊन आली. हा बघू सासूबाई घेऊन आली इथे. या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यातलं काय काय देणार आहे सासूना? त्यांना सगळं देते. सगळंच देणार आहे. क्या बात आहे. खरंच तुमचं मावशी खरंच खूप खूप कौतुक आहे की आज तुम्ही तुमच्या सुनेला पुढे आणलेले आहेत आणि आज ती हुकमाची राणी झालेली आहे. पटकन एक छान पाया पडू, एक छान मिठी मार बघू आधी सासूबाईंना. सासूबाई आपल्या आईसारखीच. अरे बापरे, पाया पडून घ्यायचे. हो हो, मनापासून अभिनंदन. हुकमाची राणी झालेली असते. वा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. बघितलं ना मंडळी, सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती जो काय आनंद आहे, जे काय हास्य आहे आणि ह्याचसाठी खरं तर सगळा आमचा हा प्रयत्न सुरू असतो. हा अट्टाहास सुरू असतो 16 सख्यांचा. आणि तेव्हा हाच आनंद आणि हेच हास्य घेऊन येणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.